नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा क्रिश मुकादमच्या ब्लॉगमध्ये. आजचा दिवस आहे तिसराच म्हणजे फायनल दिवस. आमची पहिलीच मॅच आहे. आम्ही सुपर 6ला गेलेलो, तर पहिलीच मॅच आहे. काल चिकटा उगल्या आणि आम्हाला लागले के देवांश, सिद्धूदाची टीम. विकी मुंबईकर त्याच्यात आहे, त्यांच्याशी पहिली मॅच आहे आमची. तर कालपासून आमचा गेम तर लई चांगला झाला आहे. तर आज पण आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू, कारण की चांगली टीम आहे समोर. चांगला बॅट्समन आहेत, दोन्ही पण फॉर्ममध्ये आहेत बॅट्समन. आमची बी टीम काही लूज नाही, मस्त. आम्ही पण 90 धावा मारून पण आम्ही चांगली बॉलिंग वगैरे केली. आता तेच याच्यावर आम्ही जिंकायचा प्रयत्न करू आणि फायनल मारण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही पूर्ण बघा आम्ही काय जिंकतो का हरतोय, तर नक्की तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओची मजा घ्या. चला, तर आमचे विरुद्ध टीमची प्रॅक्टिस चालू आहे. हे बघा पिचच्या बाजूला, या पिचवर आमची फर्स्ट इनिंग होईल. प्रॅक्टिस जोरात चालू आहे त्यांची पण, आमची पण जोरात चालू आहे एका साईडला. तर चला मित्रांनो, आता आमचा टाईम झाला टॉस उडायचा. तर आता टॉस उडेल थोडेच वेळात. तर बघू टॉस जिंकून काय येते, बॅटिंग येते का फिल्डिंग येते, काय पण आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. आता थोड्याच वेळात शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. सन्मानजी मात्रे यांना जे टीम ओनर आहे, गावदेवी फायटर सागरोई या टीम. काल मजा आली गेला आणि विकी मुंबईकर आपण देखील या. तर टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. हेडीज कॉल आणि टॉस जिंकलाय. निर्णय कैवानी मैदानाचा ताबा घ्या. चला मित्रांनो, आम्ही सेकंड मॅच पण जिंकलो. जरा माझ्याकडून कॅच पण सुटली. आम्ही हाय व्होल्टेज सामना पण जिंकलो 1-2. आमच्या बॉलरने डिफेंड केलं. नवीन त्या बॉलरचं नाव काय आपले? सौरभ जाधव यांनी डिफेंड केला. भारी मजा आली आम्हाला मॅचला पण. सॉरी माझ्याकडून कॅच सुटली म्हणून नवीनदा. आता बघू, आता नंतर बॉल आऊट आहे. बघू आता कोण फायनलला, कोण सेमीफायनल, कोण रनर अप, कोण चॅम्पियन होईल हे तर बघूच आपण. आता मॅच चालू आहे विनायक झेंडे वर्सेस आदिश पाटील. तर मॅच तर ती बी रंगलं आहे मस्तपैकी. बघू शकता बेस्ट सिंगर ऑफ महाराष्ट्र प्रीतदादा बंद्रे पण इन ग्राउंड आहे. व्यायाम करते. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठानच्या टीममध्ये त्यांची मॅच चालू आहे. 30 बॉल 60 म्हणजे 5 ओव्हरमध्ये 59 केल्यात, तर 60चा टार्गेट आहे. तर पहिला बॉल बघू आता. समोर आहे देवेश, बॉलर आहे आतिश पाटील. बॅटर झालाय ब्रदर वर्सेस ब्रदर, छोट्या वर्सेस मोठ्या. ही परत एक ऑफला यार, क्लास. आडला हे दोन्ही सगळे कॅप्टन आपले गावदेवी फायटर्स अग्रोली लगातार. आता आम्ही जिंकले 10 जिंकलेत. आता आम्ही केलेले आहेत. आता बॉल आउट होईल. बॉल आउट मध्ये बघू कुठली टीम. तर एका साईडला स्पर्श वॉरियर्स, एका साईडला गावदेवी फायटर्स आणि एका साईडला कुठली टीम आहे समर्या फायटर्स. काय कोणतरी हात. तर भाईनी बॉलिंग भारी केली, पण विकेट हॅट्रिकला होतं तेव्हा 2000. काय वाटला मिस झालं काय. तर आता होईल बॉल आउट. तर बॉल आउट मध्ये बघू कोण जिंकते, काय होईल समजेल कोण कोणत्याशी लागणार आहे. कैसा वाटला तुला आज पण? वन साईड जिंकवली मॅच. थँक्यू. तर चला, बॉल आउटला स्टार्ट झालाय. तर पहिला बॉल टाकणार आहे निलेश कोहली उर्फ बाला, सावज गावाचा. हात फिरवला, फिरवते. 5 प्रतिनिधींची नावं आयोजकांपर्यंत दिली. ते 5 प्रतिनिधी फक्त रात्री मैदानाचा ताबा सोडा. काय वाटते तुला? होलता होल काय खेळाडूंनी लाईनअप करून उभं राहायचंय. माझी बाबा राधनीय जयवंतजी सुतार साहेब यांचं आगमन देखील या तेलंगणाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. चला, पहिला बॉलर निलेश कोहली उर्फ बाला.
समोरचा कॅमेरा बॉल पण पकडायला लागतो, कॅमेरामॅन मागे जाऊन द्यायला नाही लागत. हा फक्त स्टंप. थांबायचं आहे बॉलर. बाला कमर दे बाला. बॉलर कमर बाला. एकदा जोरदार डास झाला पाहिजे. पहिला बॉल निलेश कोळी याचा पहिला. आता सेकंड टीम होती ती म्हणजे आमच्या नंतर जी जिंकली ते नंतर त्यांची पाली आली. पंकज झाले, हे देखील मिस झाले. सेकंड निशांदा स्पर्श वॉरियर्स. बघू. हो चेंडू चांगला होता परंतु परत आमची टर्न आली. आता बघू. शाबाश नवीन. नवीन क्लीन बॉल. उडते आरामात. भावेशचा पर्यंत एक पॉइंट मिळालाय. चला बरेच वेळ थांबा. तीन वर जाऊन पडले थोडं लांबच झालं. बॅटची कडा घेतले धरून फंबलिंग होताना एक दादा मात्र यांना मी विनंती करू दादा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. प्रीमियर लीग 2026 या पर्वाचा कोण होणार चॅम्पियन. 12 पाहिजे असताना एक बॉल सहा हारलो. आता पहिला सतरा बॉल यांची मॅच पंचांचा लागली. इशारा देऊ, वाईट बॉलचा इशारा पंचांच्याकडे एकदा दर्शवला धावांतर स्वरूपामध्ये या ठिकाणी एक धाव ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सपुदांची टीम इथं पूर्ण बसले. रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलक देखील साईडला ओपन बॅटिंग होत तर असताना चालूच आपल्याला आहे. पाहायला मिळाला. टीम स्पर्श वॉरियर्स या टीमचं स्पर्श वॉरियर्स. सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. 12 संघांचा समावेश. 2 संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झाल्यात. मेगा फायनलचा थरार पर्व क्रमांक पहिला. इथे मात्र फटका चांगला आला. बॅट मधून फलंदाजाच्या स्वागत केलंय. आव्हान नंतर येतोय हा शंकर. गोवा जवळजवळ गोव्याचे तिकीट सर्वांना माझ्या हाती लागेल. 1 चूट आणि 14 चांगला फटका. चला एकदाचे जिंकले आपले जे BPL मागच्या वर्षी जिंकलेले ते यावर्षी जिंकले. तर चला आपण भेटूया दादाला. चला
चर्चा करूया. या ठिकाणी पारितोषिक कुशल होत्या वितरण सोहळा दोन्ही भारी टाकल्या semi-final. काही आणि क्षणामध्ये खरं म्हणजे या याला ठिकाणी त्याला साकारला सेल्यूट जाईल. करायला पाहिजे कारण बॉल आउटला कोणतेच बॉल आउट लागले नाही ते नक्कीच बघा फक्त त्यानेच बॉल आउट केला त्याच्यामुळे ते फायनल पर्यंत आले तर नक्कीच त्याला थँक्यू बोलतील चला कारण तर, आपण तर नाही माहित आपण सर्वच लढले टीम तर त्याला ज्या सॅल्यूट उपस्थित आहे कारण की असतील आपण सर्वांनी यायचं व्यासपीठाच्या त्यांनी समोर. बॉल आउटला त्यांनी एकट्यानेच केला चला त्यांना पण देखील यायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन ते पण मस्त खेळले मस्तपैकी रनरअप झालेत पण त्यावेळी पण फाईट केली त्यांची चुकीमुळे त्यावेळी ट्रॉफी घालवली तर ठीक आहे हारजीत असते पण मस्त जिंकले 1 नंबर झाली तर चला तर प्रशांतजी म्हात्रे यांच्या आता जाऊया आपण बक्षीस सोल्याकडे बघू कोणला काय काय भेटते काय काय नाही भेटते चला दादा अंडर 22 कॅटेगरी मधील हा खेळाडू आणि भरपूर चांगली कामगिरी भावेश गजनेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे भावेश गजनेसाठी. चला सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की कृपया करून आपण व्यासपीठाच्या थोडेसे 5,000 पारितोषिक सन्मान केले. विनंती करेन फक्त दादांना की 5,000 दादा प्राइस बघा तुमच्या एक शुभ घ्यायची. हस्तेच हे पारितोषिक द्यायचं आहे. देवेश कोळी ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. दिवाळी गावाचा खेळाडू आणि सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये वर्चस्व करणारा खेळाडू. चांगला खेळ आपण केला त्यांनी शेवटच्या क्षणाला मार मार स्टार्टर मार मार बाई मार किक मार लाईट बंद कर. त्यानंतर विनायक झेंडे आपल्याशी चर्चा करतील. विनायक सुरुवात वाटते धन्यवाद. पहिल्या पर्वाचा विजेता 3, 2, 1 स्पर्श वॉरियर्स ठरलाय या स्पर्धेचा विजेता. अभिनंदन कुंदन दादा म्हात्रे, स्पर्श म्हात्रे आणि टीम कॅप्टन स्वप्नील ठाकूर आणि टीम स्पर्श वॉरियर्स जो चॅम्पियन ठरलाय प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2000. तर चला मित्रांनो जी लीग होती ती आमची कंप्लीट झाली चॅम्पियन झाले रनरअप झाले आम्ही सेकंड रनरअप झालो तर काय नाही मॅचमध्ये हारजीत होत राहते. चला व्हिडिओ आवडली असेल आणि तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्ही बघा कोणाला काय काय भेटलं बॉल आउटमध्ये काय काय झालं. चला बाय बाय.